माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि भाविक भक्तांनो, माझ्या परम भक्तिसागर चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवद्गीता ही मराठीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मी सुरुवात करत आहे अध्याय 6 ध्यानयोग या अध्यायातील उर्वरित भागास. श्री गणेशाय नमः. जय गुरुदेव. मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि त्याने योग मार्गातून विचलित होऊ नये. मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूनी संयमित केले पाहिजे. तात्पर्य असे की योगाच्या अभ्यासकाने दृढ निश्चयी असावे आणि विचलित न होता धैर्याने अभ्यास करावा. मनुष्याला अंतिम यशप्राप्तीची शाश्वती असली पाहिजे आणि यशप्राप्तीमध्ये जरी विलंब लागला तरी त्याने निरुत्साही न होता दृढ निश्चयी होऊन योगाभ्यास केला पाहिजे. खडतर अभ्यासकाला नक्कीच यश प्राप्त होते. भक्ती योगाबद्दल रूप गोस्वामी सांगतात की अंतःकरणपूर्वक उत्साह, निश्चय आणि ध्येयाने भक्ताच्या सत्संगामध्ये विहित कार्याचे पालन करून व पूर्णपणे सत्व गुणाने युक्त होऊन कार्य केल्यामुळे मनुष्य यशस्वीपणे भक्ती योगाचे अनुसरण करू शकतो. धैर्याच्या बाबतीत सांगावयाचे झाल्यास समुद्राच्या लाटांमध्ये अंडे हरवलेल्या टिटवीचे उदाहरण मनुष्याने अनुसरले पाहिजे. एका टिटवीने समुद्र किनाऱ्यावर आपली अंडी घातली होती, परंतु महासागराने आपल्या लाटांबरोबर ती अंडी वाहून नेली. हे पाहून टिटवी अत्यंत क्षुब्ध झाली आणि तिने सागराला आपली अंडी परत देण्यास सांगितले. समुद्राने तिच्या विनंतीकडे लक्षही दिले नाही, म्हणून तिने समुद्र आटवण्याचा निश्चय केला. तिने आपल्या लहानशा चोचीने पाणी आणण्यास सुरुवात केली आणि तिच्या अशक्यप्राय धैर्याकडे पाहून सर्वजण तिचा उपहास करू लागले. तिच्या ध्येयाची वार्ता सर्वत्र पसरली आणि शेवटी भगवान श्रीविष्णूचे वाहन महाकाय गरुडाच्या कानी ही गोष्ट गेली. त्याला आपल्या बहिणीबद्दल करुणा वाटली आणि म्हणून तो टिटवीला पाहण्यास आला. लहानशा टिटवीचे धैर्य पाहून गरुड तिच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने टिटवीला मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रमाणे गरुडाने तत्काळ समुद्राला टिटवीची अंडी परत देण्यास सांगितले, अन्यथा तो स्वतः समुद्राला आठवण्याचे टिटवीचे काम पत्करेल. यामुळे समुद्र भयभीत झाला आणि त्याने टिटवीची अंडी परत केली. अशा प्रकारे गरुडाच्या कृपेने टिटवी अतिशय आनंदी झाली. त्याचप्रमाणे योगाभ्यास विशेष करून कृष्ण भावनायुक्त भक्तियोग म्हणजे एक कठीण गोष्ट असल्याप्रमाणे वाटेल, परंतु जो कोणी दृढतेने नियमाचे पालन करतो त्याला भगवंत नक्कीच सहाय्य करतात, कारण जे स्वतःला मदत करतात त्यांना भगवंतही मदत करतात. हळूहळू कर्मश्य दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर केले पाहिजे व इतर कशाचाही विचार करू नये. तात्पर्य असे की योग्य विश्वास आणि बुद्धीद्वारे मनुष्याने कर्मश इंद्रियाच्या क्रियाचा लय केला पाहिजे. यालाच प्रत्याहार असे म्हणतात. दृढ विश्वास, ध्यान आणि इंद्रिय निग्रह यामध्ये मन संयमित करून मनाला समाधिस्थ करावे. त्यावेळी देहात्म बुद्धीमुळे प्रभावित होण्याची शक्यता राहत नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भौतिक शरीर असेपर्यंत जरी मनुष्याचा भौतिक प्रकृतीशी संपर्क असला तरी त्याने इंद्रिय तृप्ती करण्याचा विचार करू नये. परमात्म्याच्या आनंदाव्यतिरिक्त इतर कोणत्याही आनंदाचा त्याने विचार करू नये. कृष्ण भावनेच्या प्रत्यक्ष आचरणाने ही स्थिती सहजपणे प्राप्त होते. आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथूनच मनुष्याने ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे. तात्पर्य असे की मनाचा स्वभाव चंचल आणि अस्थिर आहे, परंतु आत्मसाक्षात्कारी योगी व्यक्तीने मनाद्वारे वश न होता मनाला वश केले पाहिजे. जो मनाला आणि इंद्रियांनाही संयमित करतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी असे म्हणतात आणि मनाचे ज्याच्यावर नियंत्रण आहे त्याला गोदास किंवा इंद्रियाचा दास असे म्हणतात. गोस्वामी व्यक्तीला इंद्रिय सुखाची पातळी माहीत असते. दिव्य इंद्रिय सुखामध्ये इंद्रिय ही इंद्रियाचे स्वामी ऋषिकेश श्रीकृष्ण यांच्या सेवेमध्ये युक्त असतात. विशुद्ध इंद्रियाद्वारे केलेल्या श्रीकृष्णाच्या सेवेलाच कृष्ण भावना असे म्हणतात. इंद्रियांना पूर्णपणे नियंत्रित करण्याचा हाच मार्ग आहे. अधिक काय सांगावे, योगाभ्यासाची हीच परमसिद्धी आहे. ज्या योगी मनुष्याची मन माझ्यावर स्थिर झाले आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. तो रजोगुणाच्या पलीकडे असतो, त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्वकर्मफलापासून मुक्त होतो. तात्पर्य असे की भौतिक दोषातून मुक्त होणे आणि भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये स्थित होणे म्हणजेच ब्रह्ममुक्त अवस्था होय.
जोपर्यंत मनुष्याचे मन भगवंताच्या चरणकमलावर स्थित होत नाही तोपर्यंत तो ब्रह्मभूत अवस्थेमध्ये राहू शकत नाही. भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये निरंतर युक्त राहणे किंवा कृष्ण भावनाभावित राहणे म्हणजेच सर्व भौतिक दोषातून आणि रजोगुणातून मुक्त होणे होय. याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेल्या योगी सर्व भौतिक दोषातून मुक्त होतो आणि भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो. तात्पर्य असे, आत्मसाक्षात्कार म्हणजे भगवंताशी संबंधित आपले वैज्ञानिक स्वरूप जाणणे होय. जीव हा भगवंताचा अंश आहे आणि भगवंताची दिव्य सेवा करणे हेच त्याचे स्वरूप आहे. ब्रह्माशी असणाऱ्या या दिव्य संबंधाला ब्रह्म संस्पर्श असे म्हटले जाते. वास्तविक योगी सर्व प्राणीमात्रामध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणीमात्रांना सुद्धा माझ्यामध्येच पाहतो. निसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला सर्वत्र पाहते. तात्पर्य असे की कृष्ण भावनाभावित योगी हा परिपूर्ण दृष्टा असतो, कारण तो परब्रह्म श्रीकृष्णांना परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्याचे पाहतो. भगवंत आपल्या परमात्मा रूपात कुत्रा आणि ब्राह्मण दोघांमध्येही वास करतात. परिपूर्ण योगी जाणतो की भगवंत हे नित्य दिव्यच असतात आणि ते कुत्र्यामध्ये वास करोत अथवा ब्राह्मणामध्ये वास करोत. भौतिक प्रकृतीने ते प्रभावित होत नाहीत. हीच भगवंताची परम समदृष्टी होय. स्वतंत्र आत्मा ही प्रत्येक हृदयामध्ये स्थित असतो, परंतु सर्वव्यापी नसतो. आत्मा आणि परमात्म्यामध्ये हाच भेद आहे. जो वास्तविकपणे योगाभ्यास करत नाही तो हे पाहू शकत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा श्रीकृष्णांना श्रद्धायुक्त आणि श्रद्धाहीन दोन्ही प्रकारच्या मनुष्यामध्ये पाहू शकतो. स्मृतीमध्ये याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे. भगवंत हे सर्व जीवाचे उगमस्थान असल्यामुळे ते पालनकर्ता आणि मातेप्रमाणे आहेत. ज्याप्रमाणे माता सर्व मुलांशी समानतेने वागते त्याचप्रमाणे परमपिता किंवा माता भगवंतही समानतेने वागतात. म्हणूनच परमात्मा प्रत्येक जीवामध्ये नित्य वास करतो. बाह्यत सुद्धा प्रत्येक जीव भगवंताच्या शक्तीमध्ये स्थित आहे. 7व्या अध्यायामध्ये सांगितले जाईल की मुख्यतः भगवंताच्या आध्यात्मिक किंवा परा आणि भौतिक अपरा या दोन शक्ती आहेत. जीव जरी आध्यात्मिक शक्तीचे अंश असले तरी भौतिक शक्तीद्वारे बद्ध होतात. याप्रमाणे जीव हे सदैव भगवंताच्या शक्तीत स्थित असतात. कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक जीव हा भगवंतामध्ये स्थित आहे. योगी सर्वांकडे समदृष्टीने पाहतो, कारण त्याला माहीत असते की सर्व जीव आपापल्या कर्मफलानुसार विविध अवस्थामध्ये असले तरी ते सदा सर्वदा भगवंताचे सेवकच असतात. जेव्हा जीव भौतिक शक्तीत असतात तेव्हा ते भौतिक इंद्रियाची सेवा करतात आणि जेव्हा ते आध्यात्मिक शक्तीत असतात तेव्हा ते भगवंताची प्रत्यक्ष सेवा करतात. कोणत्याही दशेमध्ये जीव हा परमेश्वराचा सेवकच असतो. ही समदृष्टी कृष्ण भावनाभावित व्यक्तीकडे पूर्णपणे असते. जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्येच पाहतो त्याला मी कधीही दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही. तात्पर्य असे, कृष्ण भावनाभावित व्यक्ती निश्चितच भगवान श्रीकृष्णांना सर्वत्र पाहते आणि सर्व काही श्रीकृष्णामध्येच पाहते. अशी व्यक्ती भौतिक प्रकृतीच्या सर्व निरनिराळ्या अभिव्यक्तींना पाहत असल्याचे दिसते, परंतु सर्व काही श्रीकृष्णाच्या शक्तीचे प्रकटीकरण असल्याचे त्याला ज्ञात असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्याला श्रीकृष्णाच्या उपस्थितीची जाणीव असते. श्रीकृष्णाशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही आणि श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टीचे अधिपती आहेत. हेच कृष्ण भावनेचे आधारभूत तत्व आहे. कृष्ण भावना म्हणजे कृष्ण प्रेमाची परिपक्वता होय आणि ही स्थिती भौतिक मोक्षाच्याही अतीत आहे. आत्मसाक्षात्काराच्या अतीत या कृष्ण भावनेच्या स्तरावर भक्त श्रीकृष्णाशी एकरूप होतो. अर्थात भक्तासाठी श्रीकृष्ण हे सर्वस्व होतात आणि भक्त कृष्ण प्रेममय होतो. त्यानंतर भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये अत्यंत निकट संबंध प्रस्थापित होतात. त्या अवस्थेमध्ये जीवाचा कधीच विलय होऊ शकत नाही. तसेच भगवंतही भक्ताच्या दृष्टीआड होत नाहीत. श्रीकृष्णामध्ये विलीन होणे म्हणजे आध्यात्मिक विनाशच आहे. भक्त असा धोका पत्करीत नाही. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की मी आदिपुरुष श्री गोविंदांना प्रणाम करतो, ज्यांना फक्त प्रेमरूपी अंजिराने माखलेल्या नेत्राने पाहतात. भक्ताच्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या श्री गोविंदांना त्यांच्या शाश्वत श्यामसुंदर रूपामध्ये पाहिले जाते. या अवस्थेत भगवान श्रीकृष्ण भक्ताच्या दृष्टीपुढे कधीही अगोचर होत नाहीत. तसेच भक्तही भगवंताच्या दृष्टीआड होत नाहीत. हृदयास्थित परमात्म्याला पाहणाऱ्या योगीच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू पडते.
असा योगी विशुद्ध भक्त बनतो आणि स्वतःच्या ठाई भगवंतांना पाहिल्याविना क्षणभर जगणेही तो सहन करू शकत नाही. जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो. तात्पर्य असे की परमात्म्यावर ध्यान करीत असलेला योगी आपल्या अंतर्यामी श्रीकृष्णाचे विस्तारित रूप असलेल्या चतुर्भुज शंख चक्र गदा पद्मधारी श्रीविष्णूंना पाहत असतो. योगी व्यक्तीने जाणले पाहिजे की श्रीविष्णू आणि श्रीकृष्ण हे अभिन्न आहेत. या परमात्मा रूपामध्ये श्रीकृष्णच प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात. शिवाय असंख्य जीवाच्या हृदयात स्थित असणाऱ्या असंख्य परमात्म्यामध्ये कोणताही भेद नाही. तसेच श्रीकृष्णाच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये सदैव युक्त असलेल्या कृष्ण भावनाभावित व्यक्तीमध्ये आणि परमात्म्यावर ध्यान करण्यात मग्न असलेल्या परिपूर्ण योगी व्यक्तीमध्ये मुळीच भेद नाही. कृष्ण भावनाभावित व्यक्ती योगी भौतिक जगतात असताना जरी विविध कर्मामध्ये गुंतलेला असला तरी तो श्रीकृष्णामध्ये सदैव स्थित असतो. याला श्रीशील रूप गोस्वामीच्या भक्ती सामृत सिंधूमध्ये पुष्टी देण्यात आली आहे. जीवन मुक्तीस उच्चेते. कृष्ण भावनाभावित कर्म करणारा भगवद्भक्त हा आपोआपच मुक्त झालेला असतो. नारद पंचरात्र याला पुष्टी देते. सर्वव्यापी आणि देश कालांतीत श्रीकृष्णाच्या दिव्य स्वरूपावर ध्यान एकाग्र केल्याने मनुष्य श्रीकृष्णाच्या चिंतनात तल्लीन होतो आणि मग त्याच्या दिव्य सहवासाच्या सुखमय अवस्थेची त्याला प्राप्ती होते. कृष्ण भावना म्हणजे योग अभ्यासातील परमोच्च समाधीस्थ अवस्था होय. श्रीकृष्ण हेच परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. केवळ या ज्ञानानेच योगी निर्दोष होतो. भगवंताच्या अचिंत्य शक्तीबद्दल वेद पुढील प्रमाणे सांगतात. भगवंत जरी एकच असले तरी तो असंख्य हृदयामध्ये उपस्थित आहे. त्याचप्रमाणे स्मृतीशास्त्रात सांगण्यात आले आहे की श्री विष्णू हे एकच आहेत तरीही निश्चितच ते सर्वव्यापी आहेत. ज्याप्रमाणे सूर्य एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसतो त्याचप्रमाणे आपले एकच रूप असले तरीही आपल्याला अचिंत्य शक्तीच्या प्रभावाने सर्वत्र उपस्थित आहेत. तात्पर्य असे की जो कृष्ण भावनाभावित आहे हे अर्जुन, जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवाकडे ज्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो तोच परिपूर्ण योगी आहे. तात्पर्य असे की जो कृष्ण भावनाभावित आहे तो परिपूर्ण योगी होय. त्याला आपल्या अनुभवाच्या आधारे सर्वांच्या सुखाची आणि दुःखाची जाणीव असते. जीवाच्या दुःखाचे कारण म्हणजे त्याला भगवंताशी असलेल्या आपल्या संबंधाचे झालेले विस्मरण होय आणि सुखाचे कारण म्हणजे श्रीकृष्ण हेच मनुष्याच्या सर्व कर्माचे परमभोक्ता आहेत, सर्व भूमी आणि लोकांचे अधिपती आहेत आणि सर्व जीवांचे प्रामाणिक हितचिंतकी आहेत. हे जाणणे होय. परिपूर्ण योगी जाणतो की प्राकृतिक गुणामुळे बद्ध झालेला जीव हा श्रीकृष्णाशी असलेल्या आपल्या संबंधाची विस्मृती झाल्यामुळे त्रिविध भौतिक तापाच्या अधीन होतो. कृष्ण भावनाभावित असलेला मनुष्य हा सुखी असल्या कारणाने तो श्रीकृष्णाच्या ज्ञानाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. परिपूर्ण योगी हा कृष्ण भावनाभावित होण्याच्या महत्वाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने तो जगातील सर्वोत्तम परोपकारी आहे आणि तो भगवंताचा अत्यंत प्रिय सेवक आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंताचा भक्त हा सदैव सर्व जीवाच्या कल्याणाकडे लक्ष देत असतो आणि या प्रकारे तो वास्तविकपणे प्रत्येकाचा मित्र आहे. तो सर्वोत्तम योगी आहे कारण तो स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी योग सिद्धीची अभिलाषा करत नाही, तर तो इतरांच्या हिताकरता प्रयत्नशील असतो. तो आपल्या बरोबरीचा जीवाचा मस्तर करीत नाही. भगवंताचा विशुद्ध भक्त आणि केवळ आपल्या वैयक्तिक उन्नतीची कामना करणारा योगी याच्यामध्ये हाच फरक आहे. पूर्ण रूपाने ध्यान करण्यासाठी एकांतवास स्वीकारलेला जो योगी असतो तो प्रत्येक मनुष्याला कृष्ण भावनाभावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्ता इतपत परिपूर्ण असू शकत नाही. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे. तात्पर्य असे की शुच्चोदेशेपासून प्रारंभ होणाऱ्या आणि योगी परम या शब्दामध्ये अंत होणाऱ्या ज्या योग पद्धतीचे वर्णन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केले त्या पद्धतीचा अर्जुनाने अस्वीकार केला कारण त्याला वाटते की आपण या योगपद्धतीचा अभ्यास करण्यास असमर्थ आहोत. या कलियुगामध्ये सामान्य मनुष्याला गृहत्याग करून वनामध्ये किंवा अरण्यामध्ये एकांतवासात योग्याभ्यास करण्यासाठी जाणे शक्य नाही. या युगाचे लक्षण आहे की मनुष्याचे आयुष्य अत्यंत अल्प असेल आणि या अल्पायुष्य जीवनासाठी सुद्धा त्याला अत्यंत कठीण संघर्ष करावा लागेल.
साध्या व्यावहारिक साधनांनी सुद्धा आत्मसाक्षात्कार करून घेण्याकडे लोक गंभीरपणे प्रवृत्त होत नाहीत, तर मग या कठीण योग पद्धतीबद्दल तर बोलायलाच नको. कारण या योग पद्धतीत जीवनविधी, आसनस्थ होण्याची पद्धत, स्थानाची निवड आणि भौतिक कार्यापासून मनाला अनासक्त करणे इत्यादी गोष्टी नियंत्रित कराव्या लागतात. व्यवहार्य मनुष्य या नात्याने अर्जुन या योगपद्धतीचा अभ्यास करण्यास सर्व प्रकारे योग्य असला तरी त्याला या योगपद्धती आचरण करणे अशक्य वाटले. तो राजघराण्यातील होता आणि असंख्य गुणांनी युक्त होता. तो महान योद्धा होता, दीर्घायुष्य होता आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तो पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचा निकटस्थ सखा होता. 5000 वर्षापूर्वी आता आपल्याकडे आहेत त्यापेक्षा पुष्कळ चांगल्या सुविधा अर्जुनाकडे होत्या, पण तरीही त्याने ही योगपद्धती नाकारली. वस्तुतः अर्जुनाने त्या योगपद्धतीचा अभ्यास केल्याचे आपल्याला इतिहासात कुठेही आढळत नाही. म्हणून वर्तमान कलियुगामध्ये या योगपद्धती आचरण सामान्यतः अशक्यप्राय समजले पाहिजे. अर्थात काही अत्यंत थोड्या दुर्मिळ मनुष्यांना ही योगपद्धती शक्य असू शकेल, परंतु सर्वसामान्य लोकांना ही एक अशक्य गोष्ट आहे. जर 5000 वर्षापूर्वी ही स्थिती होती तर सद्यस्थितीबद्दल काय बोलावे? जे या योगपद्धतीचे विविध योग संस्थांमध्ये आणि योग वर्गामध्ये अनुकरण करीत आहेत ते जरी समाधानी असले तरी केवळ कालपव्य करीत आहेत. त्यांना अभिष्ट ध्येयाचे पूर्णपणे अज्ञान आहे. हे कृष्ण, मन हे चंचल, उच्छृंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे वायूला नियंत्रित करण्यापेक्षा अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. तात्पर्य असे, मन हे इतके बलिष्ठ आणि दुराग्रही आहे की ते जरी बुद्धीच्या अधीन असले तरी ते कधी कधी बुद्धीवरही प्रभुत्व गाजवते. व्यवहारी जगात अनेक विरोधी शक्तीचा सामना कराव्या लागणाऱ्या मनुष्याला मन संयमित करणे निश्चितच अत्यंत कठीण आहे. मनुष्याला मित्र आणि शत्रू दोघांबद्दलही कृत्रिमपणे समभाव असू शकेल, पण अंतिमत कोणताही सांस्कारिक मनुष्य असे करू शकत नाही, कारण मनाला संयमित करणे हे वादळी वाऱ्याला नियंत्रित करण्याहून कठीण आहे. वेदामध्ये सांगितले आहे की भौतिक देहरूपी रथामध्ये जीव हा स्वार आहे आणि बुद्धी ही त्याची सारथी आहे. मन हे लगाम आहे आणि इंद्रिय हे घोडे आहेत. याप्रमाणे जीव हा मन आणि इंद्रियाच्या सहवासात किंवा सुखदुःख उपभोगतो असे महान विचारवंत समजतात. बुद्धीने मनाला मार्गदर्शन केले पाहिजे, परंतु मन हे इतके बलवान आणि दुराग्रही आहे की ज्याप्रमाणे जुनाट रोग औषधाच्या गुणकर्तेवरही मात करतो त्याप्रमाणे मन मनुष्याच्या बुद्धीवरही मात करते. असे मन योग अभ्यासाद्वारे संयमित केले पाहिजे, परंतु अर्जुनासारख्या सांसारिक मनुष्याला असा योगाभ्यास व्यवहार्य नव्हता. आधुनिक मनुष्याबद्दल तर आपण काय बोलावे. येथे योजलेली उपमा योग्यच आहे की मनुष्याला वाहणाऱ्या वायूला आवरणे कठीण आहे आणि त्यापेक्षा कठीण म्हणजे उच्छृंखल मनाला आवरणे आहे. मनाला संयमित करण्याचा सहज सुलभ मार्ग म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण नम्र भावाने हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करणे होय. याची विधी आहे. मनुष्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णामध्ये रममान केले पाहिजे. केवळ असे केल्याने मनास विचलित करणाऱ्या इतर गोष्टीमध्ये मन युक्त होणार नाही. श्री भगवान उवाच, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाभाऊ कौंतेया, चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. तात्पर्य असे की अर्जुनाने म्हटल्याप्रमाणे हे खोर मनाला वश करणे कठीण असल्याचे भगवंतांनी मान्य केले, पण त्याच वेळी भगवंत सुचवतात की अभ्यास आणि वैरागाने मनाला वश करणे शक्य आहे. अभ्यास म्हणजे काय? सद्यत स्थितीत पवित्र स्थळी निवास करणे, परमात्म्यावर मन केंद्रित करणे, मन आणि इंद्रिय संयमित करणे, ब्रह्मचर्य पालन करणे, एकांतवासात राहणे इत्यादी कठोर नियमाचे पालन कोणीही करू शकत नाही. तरीही कृष्ण भावनेमध्ये मनुष्य नवविद्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो. या नवविद्या भक्तीमधील सर्वप्रथम पायरी म्हणजे कृष्ण लीलाचे श्रवण होय. मनाला सर्व कल्मक्षापासून शुद्ध करण्याचे हे दिव्य आणि प्रभावी माध्यम आहे. मनुष्य कृष्ण लीलाचे जितके अधिक श्रवण करतो तितका तो अधिक प्रभुत्व होतो आणि मनाला श्रीकृष्णापासून दूर नेणाऱ्या सर्व गोष्टीपासून अनासक्त होतो. ज्या कार्यामुळे भगवत भक्ती होत नाही अशा कार्यापासून मनाला विरक्त केल्याने वैराग्याचे शिक्षण सहजपणे प्राप्त होते. वैराग्य म्हणजे भौतिक प्रकृतीपासून अनासक्ती आणि अध्यात्मामध्ये मन युक्त करणे. निर्विशेषवादी आध्यात्मिक अनासक्ती हे कृष्ण सेवेमध्ये मन आसक्त करण्यापेक्षा अत्यंत कठीण आहे. कृष्ण सेवेमध्ये मन आसक्त असते ही गोष्ट व्यवहार्य आहे, कारण कृष्ण लीलाचे श्रवण केल्यामुळे मनुष्य आपोआपच परमात्म्यावर आसक्त होतो. या आसक्तीला परेशानुभूती किंवा आध्यात्मिक तृप्ती असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे भुकेल्या मनुष्याला अन्नाचा प्रत्येक घास खाल्ल्यावर समाधान प्राप्त होत असते,
भुकेला असताना मनुष्य जितके अधिक खातो तितका तो समाधानी असतो आणि तितकीच शक्ती त्याला प्राप्त होते. त्याचप्रमाणे भक्तिपूर्ण सेवा केल्याने मनुष्याला दिव्य समाधान प्राप्त होते, कारण त्याचे मन भौतिक विषयापासून अनासक्त होते. हे कुशल उपचार आणि योग्य पथ्य किंवा आहार यामुळे होणाऱ्या रोग निवारणाप्रमाणे आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य लीलांचे श्रवण करणे हा उन्मत्त मनासाठी केलेला कुशल उपचार आहे आणि कृष्ण प्रसाद ग्रहण करणे हा रोग्यांसाठी योग्य असे पथ्य आहे. हा उपचार म्हणजेच कृष्ण भावनेची पद्धती आहे. ज्याचे मन उच्चृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे, परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनाद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे, असे माझे मत आहे. भगवंत सांगतात की मनाला भौतिक कार्यापासून अनासक्त करण्यासाठी जो मनुष्य योग्य उपचाराचा स्वीकार करीत नाही तो कदाचित आत्मसाक्षात्कारामध्ये यशप्राप्ती करू शकतो. योगाभ्यासाचा प्रयत्न करताना मनाला भौतिक सुखोपभोगामध्ये रत करणे म्हणजे वरून पाणी ओतताना अग्नी पेटवण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे आहे. मानसिक संयमनाशिवाय योगाभ्यास करणे म्हणजे केवळ कालपव्यच होय. योगाचा असा हा देखावा भौतिकदृष्ट्या लाभदायक असू शकेल, परंतु आध्यात्मिक संस्कारक दृष्ट्या पाहिल्यास असा योगाभ्यास व्यर्थ आहे. म्हणून मनुष्याने आपले मन निरंतर भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये संलग्न करून त्याला संयमित केले पाहिजे. जोपर्यंत मन कृष्ण भावनेमध्ये युक्त होत नाही तोपर्यंत ते स्थिर आणि संयमित होऊ शकत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा सहजपणे विशेष असे प्रयास न करताच योग्य अभ्यासाचे फळ प्राप्त करतो, परंतु योग्याभ्यासक कृष्ण भावनाभावित झाल्याशिवाय यश प्राप्ती करू शकत नाही. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? तात्पर्य असे की योगाच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचे वर्णन भगवद्गीतेत करण्यात आले आहे. जीव म्हणजे हे भौतिक शरीर नाही, तर जीव हा शरीरापासून भिन्न आहे आणि सच्चिदानंद जीवनामध्ये तो सुखी होऊ शकतो. हे ज्ञान म्हणजे आत्मसाक्षात्काराचे मूळ तत्व आहे. सच्चिदानंद जीवन हे शरीर आणि मन या दोहो पलीकडे आहे. आत्मसाक्षात्काराची प्राप्ती ही ज्ञानमार्ग, अष्टांग योगाचा अभ्यास किंवा भक्ती योगाद्वारे होते. या प्रत्येक पद्धतीमध्ये मनुष्याला जीवाचे वैज्ञानिक स्वरूप, त्यांचा भगवंताशी असणारा संबंध आणि ज्या क्रियाद्वारे भगवंताशी तुटलेला संबंध पुनर्स्थापित होऊ शकेल आणि कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती होऊ शकेल, अशा क्रियांचा साक्षात्कार झाला पाहिजे. उपर्युक्त तीनपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यास मनुष्याला यथाकाल निश्चितपणे परम लक्ष्याची प्राप्ती होते. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे की या दिव्य मार्गावर अल्पशी प्रगती केल्यानेही मनुष्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. 3 मार्गापैकी भक्तियोग हा विशेष करून या युगासाठी आहे, कारण भगवत साक्षात्काराचा हा अत्यंत सहजसुलभ मार्ग आहे. या संबंधी पक्की खात्री करून घेण्यासाठी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या पूर्वीच्या विधानाला पुष्टी देण्याची विनंती केली. आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा स्वीकार मनुष्य प्रामाणिकपणे करील, परंतु या युगासाठी ज्ञानमार्ग आणि अष्टांग योग हे मार्ग अनुसरण्यास अत्यंत कठीण आहेत. म्हणूनच निरंतर प्रयत्न करूनही अनेक कारणास्तव मनुष्य अपयशी ठरू शकेल. सर्वप्रथम मार्गाचा अवलंब करणे इतपत मनुष्य प्रामाणिक नसेल. दिव्य मार्गाचे अनुसरण करणे म्हणजे मायाशक्तीशी युद्ध पुकारणे होय. यास्तव जेव्हा मनुष्य मायाशक्तीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मायाशक्ती ही विविध प्रलोभनाद्वारे साधकाचा प्रभाव करण्याचा प्रयत्न करते. भौतिक शक्तीच्या गुणामुळे बद्ध जीव हा पूर्वीच मोहित झालेला असतो आणि दिव्य साधना करतेवेळी सुद्धा जीव पुन्हा मोहित होण्याची पावलोपावली शक्यता असते. यालाच दिव्य मार्गावरून भ्रष्ट होणे असे म्हणतात. आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून भ्रष्ट होण्याचे काय परिणाम होतात हे जाणून घेण्याबद्दल अर्जुन जिज्ञासू आहे. हे महाभाऊ कृष्ण, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यश मार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना? तात्पर्य, उन्नतीचे 2 मार्ग आहेत. जे भौतिकवादी आहेत त्यांना अध्यात्मामध्ये मुळीच रुची नसते आणि ते आर्थिक विकासाद्वारे भौतिक प्रगती करण्यास उत्सुक असतात किंवा सकाम कर्माद्वारे उच्चतर लोकांची प्राप्ती करण्यास उत्सुक असतात. जेव्हा मनुष्य आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला सर्व भौतिक कर्माचा आणि सर्व प्रकारच्या तथाकथित भौतिक सुखाचा त्याग करणे आवश्यक आहे. जर महत्वाकांक्षी योगी अपयशी झाला तर तो वरकरणी दोन्ही दृष्ट्या गमावतो.
अर्थात तो भौतिक सुखाचाही भोग घेऊ शकत नाही किंवा आध्यात्मिक यशप्राप्तीचाही आनंद उपभोगू शकत नाही. त्याला कोणतेही स्थान नसते आणि तो एखाद्या छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे असतो. आकाशामधील एक ढग कधी कधी लहान ढगापासून सुटतो आणि मोठ्या ढगाला जाऊन मिळतो. परंतु जर ढग मोठ्या ढगाला मिळू शकला नाही तर तो वाऱ्याने वाहून जातो आणि अनंत आकाशात अस्तित्वहीन होतो. साक्षात्काराचा मार्ग आणि साक्षात्कार मनुष्याने आपण स्वरूपत आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे आणि साक्षात्कार मनुष्याने आपण स्वरूपत आध्यात्मिक आहोत आणि ब्रह्म परमात्मा भगवान या स्वरूपात प्रकट होणाऱ्या भगवंताचे अंश आहोत हे जाणल्याने होतो. भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत आणि म्हणूनच ते परमपुरुषाला शरण जातो. तोच यशस्वी योगी होय. ब्रह्म आणि परमात्मा साक्षात्काराद्वारे या जीवन ध्येयाची प्राप्ती करण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. म्हणून दिव्य साक्षात्काराचा प्रत्यक्ष आणि परमश्रेष्ठ मार्ग म्हणजे भक्तियोग किंवा कृष्ण भावना होय. हे कृष्ण, माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. तात्पर्य, श्रीकृष्ण हे त्रिकालज्ञ आहेत. त्यांना भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळाचे पूर्ण ज्ञान आहे. भगवंत गीतेच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भूतकाळामध्ये सर्व जीवाचे स्वतंत्र अस्तित्व होते. वर्तमान काळातही सर्व जीव अस्तित्वात आहेत आणि भौतिक जंजाळातून मुक्त झाल्यावरही सर्व जीव भविष्यकाळात वैयक्तिकपणे अस्तित्वातच राहतील. म्हणून भगवंताने जीवाच्या भविष्याच्या प्रश्नाचे उत्तर आधीच दिले आहे. आत्ता अर्जुनाला अयशस्वी योग्याच्या भविष्याबद्दल जाणून घ्यावयाचे आहे. श्रीकृष्णाच्या समान किंवा बरोबरीचा कोणीही नाही आणि भौतिक प्रकृतीच्या दयेवर जगणारे तथाकथित महान ऋषी आणि तत्वज्ञानी निश्चितच श्रीकृष्णाची बरोबरी करू शकत नाही. म्हणून श्रीकृष्णाने दिलेला निर्णय म्हणजे सर्व संशयाचे अंतिम आणि परिपूर्ण उत्तर आहे. कारण ते भूत, वर्तमान आणि भविष्य पूर्णपणे जाणतात, परंतु त्यांना कोणी जाणत नाही. केवळ श्रीकृष्ण आणि कृष्ण भावनाभावित भक्त हेच सर्व काही इत्थंभूत जाणू शकतात. श्री भगवान उवाच. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, शुभ कार्यामध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही. आणि हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्पूर्तीने प्रभावित होत नाही. तात्पर्य असे की श्रीमद भागवतात नारद मुनी व्यासदेवांना पुढील प्रमाणे सांगतात, जो सर्व भौतिक आकांक्षाचा त्याग करतो आणि परम पुरुष भगवंतांना पूर्णपणे शरण जातो त्याची कोणत्याही प्रकारे हानीही होत नाही किंवा त्याचा विनाशही होत नाही. उलट पक्षी अभक्त पूर्णपणे आपल्या स्वधर्माचे आचरण करीत असला तरीही त्याला काहीच लाभ होणार नाही. भौतिक लाभ प्राप्तीसाठी शास्त्रसंमत तसेच लौकिक अशी दोन्ही प्रकारची कार्ये आहेत. कृष्ण भावनेतील आध्यात्मिक प्रगती करता योगी व्यक्तीने सर्व भौतिक कर्माचा त्याग केला पाहिजे. यावर एखादा प्रतिवाद करेल की जर कृष्ण भावनेची पूर्णता झाली तर मनुष्याला परमसिद्धी प्राप्त होईल, परंतु जर त्याला परमसिद्धीची प्राप्ती झाली नाही तर त्याची आध्यात्मिक दृष्ट्या तसेच भौतिक दृष्ट्याही हानी होते. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की जर मनुष्याने आपल्या नियत कर्माचे पालन केले नाही तर त्याला प्रमादाची फळे भोगावी लागतात. म्हणून जो दिव्य कर्म करण्यामध्ये अपयशी होतो त्यालाही त्या प्रकारची फळे भोगावीच लागतात. परंतु श्रीमद भागवत सांगते की अपयशी योगी व्यक्तीला चिंता करण्याची मूळच आवश्यकता नाही. आपल्या विहित कर्माचे पालन पूर्णपणे न केल्याने जरी त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले तरी त्यामध्ये त्याची काहीच हानी होत नाही. कारण शुभकारक कृष्ण भावनेचे विस्मरण कधीच होत नाही आणि कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य पुढील जन्मी जरी हलक्या कुळात जन्माला आला तरी तो कृष्ण भावनेत संलग्न होतो. उलट पक्षी जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही आणि केवळ विहित कर्माचे कठोरपणे पालन करतो त्याला शुभफळ प्राप्त होईलच असे नाही. या श्लोकाचे तात्पर्य पुढील प्रमाणे आहे. मानव समाजाचे नियमित आणि अनियमित असे दोन विभाग करता येतात. पुनर्जन्म अथवा आध्यात्मिक मुक्तीच्या ज्ञानाअभावी जे केवळ पशुतुल्य इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत ते अनियमित श्रेणीमध्ये येतात आणि जे शास्त्रोक्त विहित कर्माचे तत्वाचे पालन करतात ते नियमित श्रेणीमध्ये येतात. अनियमित श्रेणीमधील सभ्य आणि असभ्य, सुशिक्षित आणि अशिक्षित, बलवान आणि दुर्बल या सर्व लोकांमध्ये पशुवृत्ती प्रबळ असते. त्यांची कर्मे कधीच शुभदायक असत नाहीत, कारण आहार, निद्रा, भय आणि मैथून पशुतुल्य प्रवृत्तीचा उपभोग ते करीत असतात व दुःखपूर्ण अशा भौतिक जगतात अनंत कालासाठी कितपत पडतात. या उलट ते शास्त्रीय नियमानुसार संयमित आहेत, यथावकाश कृष्ण भावनेमध्ये उन्नत होतात आणि निश्चितच जीवनामध्ये प्रगती करतात. जे शुभ मार्गाचा अवलंब करीत आहेत त्यांच्या 3 श्रेणी करता येतील. भौतिक सुखसमृद्धीचा उपभोग घेत शास्त्रोक्त विधिविधानाचे पालन करणारे, संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे, कृष्ण भावना युक्त भक्त. भौतिक सुखाकरता शास्त्रोक्त विधिविधानाचे पालन करणाऱ्या पुन्हा 2 श्रेणी करता येतात. सकाम कर्म करणारे
आणि इंद्रिय तृप्तीची आकांक्षा न करणारे, जे इंद्रिय तृप्तीकरता सकाम कर्मे करतात, ते जीवनाच्या उच्चतर अवस्थेपर्यंत किंवा उच्चतर लोकांमध्येही उन्नत होतात. परंतु तरीही हे लोक संसारातून मुक्त झालेले नसल्यामुळे ते वास्तविक शुभदायक मार्गाचे अनुसरण करीत नाहीत. ज्या क्रिया आपल्याला मुक्तिपथावर नेतात त्याच केवळ शुभदायक क्रिया आहेत. ज्या क्रियांचा उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा देहात्म बुद्धीतून मुक्त होणे हा नाही, त्या क्रिया मुळीच शुभदायक नसतात. कृष्ण भावनाबाहित कर्म हेच केवळ शुभदायक कर्म आहे. आणि जो स्वइच्छेने कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरता सर्व शारीरिक दुःखे सहन करतो त्याला तपोनिष्ठ परिपूर्ण योगी असे म्हटले जाते. आणि अष्टांगयोग पद्धतीचा अंतिम उद्देश कृष्ण भावनेचा साक्षात्कार हा असल्यामुळे असा अभ्यासी शुभदायक आहे. आणि जो या दृष्टीने प्रयास करतो त्याला अधोगतीचे भय नाही. योगभ्रष्ट योगी पुण्यात्माच्या लोकांमध्ये अनेक वर्षे सुखभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. तात्पर्य असे की योगभ्रष्ट किंवा अयशस्वी योग्याचे दोन वर्ग आहेत. एखादा मनुष्य अत्यल्प प्रगतीनंतर योगभ्रष्ट होतो. एखादा मनुष्य दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर योगभ्रष्ट होतो. जो योगी अल्पकाळ योगाभ्यास केल्यानंतर पतित होतो तो पुण्यवान जीवांना प्रवेश दिल्या जाणाऱ्या उच्चतर लोकांमध्ये जातो. त्या ठिकाणी दीर्घकाळ जीवन व्यतीत केल्यावर त्याला पुन्हा या लोकात सात्विक ब्राह्मण वैष्णवाच्या किंवा श्रीमंत व्यापारी मनुष्याच्या घरी जन्म प्राप्त होतो. या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यासाचे ध्येय म्हणजे कृष्ण भावनेची परमसिद्धी प्राप्त करणे हे आहे. परंतु जे ही स्थिती प्राप्त होईपर्यंत टिकून राहू शकत नाहीत आणि जे भौतिक प्रलोभनामुळे अपयशी होतात त्यांना भगवत कृपेने आपल्या भौतिक प्रवृत्तीची कृती करण्याची अनुमती दिली जाते आणि त्यानंतर त्यांना वैभवशाली जीवन जगण्याची संधी दिली जाते. ज्यांनी अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त केला आहे त्यांनी परिपूर्ण कृष्ण भावनेप्रत उन्नत होण्यासाठी या सुविधांचा उपयोग करून घेतला पाहिजे. अथवा दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तीच्या कुळात जन्म घेतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. तात्पर्य असे, अत्यंत बुद्धिमान योगाच्या कुळात झालेल्या जन्माची या ठिकाणी प्रशंसा करण्यात आली आहे. कारण अशा कुळामध्ये जन्मलेल्या बालकाला त्याच्या बालपणापासून आध्यात्मिक प्रोत्साहन मिळते. विशेषतः आचार्य किंवा गोस्वामीच्या कुळात अशी परिस्थिती असते की कुळे प्रशिक्षण आणि परंपरेमुळे अत्यंत बुद्धिमान आणि भक्तिभावित असतात, म्हणून ते आध्यात्मिक गुरु होतात. भारतामध्ये अशी अनेक आचार्य कुळे आहेत, परंतु अपुरे प्रशिक्षण आणि अपुरी विद्या यामुळे त्यांचा आता ऱ्हास झाला आहे. भगवंताच्या कृपेमुळे अशी अनेक कुळे आहेत की ज्यांच्यात पिढ्यानपिढ्या योगी जन्मास येतात. अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त होणे निश्चितच भाग्याची गोष्ट आहे. सौभाग्याने भगवंताच्या कृपेमुळे आमचे आध्यात्मिक गुरु ओम विष्णुपाद श्रीमद भागवत भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज आणि अस्मादिकांना भगवत कृपेने अशा थोर कुटुंबामध्ये जन्म घेण्यास संधी मिळाली आणि आम्हा दोघांनाही बालपणापासूनच भगवत भक्तीचे शिक्षण मिळाले. नंतर दिव्य परंपरेच्या योजनेनुसार आम्हा दोघांची भेट झाली. हे कुरुनंदन, असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माचा दिव्य चेतनेचे पुनर्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. तात्पर्य असे की चांगल्या ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतलेला भरत राजा म्हणजे आपल्या पूर्वजन्मातील दिव्य चेतनेचे पुनर्जीवन करण्यासाठी थोर कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तीचे चांगले उदाहरण आहे. भरत राजा हा पृथ्वीचा सम्राट होता आणि त्याच्या वेळेपासून देवदेवतांची ही भूमी भारतवर्ष या नावाने विख्यात आहे. यापूर्वी त्या भूमीला इलावत वर्ष म्हटले जात होते. तरुण वयात सम्राटने आध्यात्मिक पूर्णता प्राप्त करण्यासाठी निवृत्ती स्वीकारली, परंतु तो सिद्धी प्राप्त करण्यात अपयशी झाला. नंतर त्याने पुढच्या 7 जन्मात सदाचारी ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि तो कोणाशीच बोलत नसल्यामुळे आणि नेहमी एकांतवासातच राहत असल्याने जडभरत नावाने ओळखला जाऊ लागला. आणि त्यानंतर राजा रोहगणाला तो परमयोगी असल्याचे कळाले. त्याच्या जीवनावरून कळून येते की आध्यात्मिक सिद्धीच्या प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न किंवा योगाभ्यास कधीच व्यर्थ होत नाही. भगवंताच्या कृपेने योगी मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये पूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी वारंवार संधी मिळते. आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो. असा जिज्ञासू योगी सदैव शास्त्राच्या कर्मकांडात्मक तत्वाच्या अतीत असतो. तात्पर्य असे की उन्नत योगीजन शास्त्रोक्त कर्मकांडाकडे आकर्षित होत नाहीत, परंतु ते योगाची पूर्णता असणाऱ्या कृष्ण भावनेप्रत उन्नत करणाऱ्या योग अभ्यासाकडे आपोआपच आकर्षित होतात. प्रगत योगी व्यक्तींना वैदिक कर्मकांडाबद्दल असणाऱ्या उपेक्षेसंबंधी श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की हे भगवान, जे तुमच्या पवित्र नामाचे कीर्तन करतात ते जरी चांडाळ कुळात जन्मलेले असले तरी आध्यात्मिक जीवनात ते अत्यंत प्रगत झालेले असतात.
तुमचे कीर्तन करणाऱ्या व्यक्तींनी निसंदेह सर्व प्रकारचे तप आणि यज्ञ केलेले आहे, सर्व तीर्थस्थाने केली आहेत, सर्व शास्त्राचा अभ्यास केला आहे. या संबंधी एक सुप्रसिद्ध उदाहरण श्री चैतन्य महाप्रभूंनी दिले आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूर यांचा प्रमुख शिष्य म्हणून स्वीकार केला. हरिदास ठाकूर यांचा जन्म जरी मुस्लिम कुळामध्ये झाला तरी ते श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नामचार्य या पदावर आरूढ केले, कारण हरिदास ठाकूर हे दररोज 3 लाख भगवत नामाचा जप करण्याचे वृत्त कठोरपणे पालन करीत असते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ते निरंतराने हरिनामाचा जप करीत असल्याकारणे जाणले पाहिजे की आपल्या पूर्वजन्मात त्याने शब्द ब्रह्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व वैदिक कर्मकांडाचे आचरण केले आहे. म्हणून जोपर्यंत मनुष्य शुद्ध होत नाही तोपर्यंत तो मनुष्य भावनेच्या तत्वाचा स्वीकार करू शकत नाही किंवा हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनामध्ये संलग्न होऊ शकत नाही. आणि जेव्हा योगी सर्व पापापासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा अनेकानेक जन्मानंतरच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परम लक्ष्याची प्राप्ती होते. तात्पर्य असे की विशेष करून सदाचारी श्रीमंत किंवा पवित्र कुळात जन्म घेतलेल्या मनुष्याला योग्याभ्यास करण्यासाठी अनुकूल असलेल्या आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव होते. म्हणून दृढ निश्चयाने आपल्या अपुऱ्या राहिलेल्या अभ्यासाचा तो पुन्हा प्रारंभ करतो. अशा रीतीने तो पूर्णपणे सर्व भौतिक कल्मषातून मुक्त होतो. त्यानंतर त्याला परमोच्च सिद्धीची कृष्ण भावनेची प्राप्ती होते. कृष्ण भावना म्हणजे सर्व कल्मषापासून मुक्त झालेली परिपूर्ण स्थिती आहे. भगवद्गीता याला पुढील प्रमाणे पुष्टी देते. योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकामकर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो. तात्पर्य असे की जेव्हा आपण योगासंबंधी बोलतो तेव्हा आपण परम सत्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचा निर्देश करतो. या पद्धतीला विविध अभ्यासकांनी योजलेल्या विशिष्ट पद्धतीनुसार निरनिराळी मते दिली आहेत. जेव्हा ही योग पद्धती मुख्यतः सकाम कर्माशी संबंधित असते तेव्हा त्या पद्धतीला कर्मयोग असे म्हणतात. ज्ञानाशी संबंधित असताना त्याला ज्ञानयोग असे म्हणतात आणि भगवंताच्या प्रेममय सेवेशी संबंधित असते तेव्हा त्याला भक्तियोग असे म्हणतात. पुढील श्लोकात प्रेममय सेवेशी संबंधित असते तेव्हा त्याला भक्तीला भक्तियोग असे म्हणतात. पुढील श्लोकात सांगितले जाईल की कृष्ण भावना म्हणजे सर्व योगाची परिपूर्णता आहे. या ठिकाणी भगवंतांनी योगाच्या श्रेष्ठत्वाला पुष्टी दिली आहे, परंतु हा योग भक्ती योगापेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले नाही. भक्तियोग हा आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण आहे, म्हणून यापेक्षा श्रेष्ठ असा इतर कोणताही योग असू शकत नाही. आत्मज्ञानाशिवाय केवळ तपस्याही अपूर्ण आहे. भगवंतांना शरण गेल्याविना केवळ ज्ञानही अपूर्ण आहे आणि कृष्ण भावनेशिवाय सकाम कर्म म्हणजे कालपव्यच आहे. म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलेली श्रेष्ठ आणि प्रशंसनीय योग पद्धती म्हणजे भक्तियोग होय आणि याचे अधिक विस्तृत विवेचन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. आणि सर्व योगामध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममय सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तो सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे. तात्पर्य असे, या श्लोकातील भजते शब्द महत्वपूर्ण आहे. भजते यामध्ये भज हा मूळ धातू आहे आणि त्याचा अर्थ सेवा करणे असा आहे. या अर्थाने वापरता येत नाही, कारण वर्शिप म्हणजे पूजन करणे किंवा योग्य मनुष्याबद्दल आदर व्यक्त करणे अथवा मान देणे होय. परंतु प्रेम आणि श्रद्धेने केलेली सेवा ही केवळ भगवंतापितच असते. सन्माननीय व्यक्तीची किंवा देवतांची पूजा करण्याची मनुष्याने टाळल्यास त्याला असभ्य म्हणता येईल, परंतु जर मनुष्याने भगवंताची सेवा करणे टाळले तर त्याचे अधपतन होईल. प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे आणि म्हणून त्याने जीवाने आपल्या स्वरूपस्थितीला अनुसरून भगवंताची सेवा केलीच पाहिजे. भगवंतांची सेवा न केल्याने जीवाचे पतन होते. श्रीमद भागवतात याला पुढील प्रमाणे पुष्टी दिली आहे. जो मनुष्य सर्व जीवांची उत्पत्तीकर्ता अधिपुरुष भगवंत यांची सेवा करीत नाही किंवा भगवंतापितृत्व असलेल्या स्वकर्तव्याचे पालन करीत नाही, त्याचे निश्चितपणे आपल्या स्वरूपी स्थितीपासून पतन होते. या श्लोकातही भजंती हा शब्द वापरण्यात आला आहे. म्हणूनच भजंती हा शब्द केवळ भगवंताच्या संबंधात आहे आणि वर्षी पूजन हा शब्द देवतांच्या किंवा साधारण जीवाच्या संबंधात लागू होऊ शकतो. श्रीमद भागवताच्या श्लोकात वापरण्यात आलेला अवजानित हा शब्द भगवद्गीतेतही वापरण्यात आला आहे. अवजानित्व मामुडा, केवळ मूर्ख लोकच भगवान श्रीकृष्णाचा अवमान करतात. भगवंताची सेवा करण्याची ज्याची प्रवृत्ती नाही असे मूर्ख लोक भगवद्गीतेवर भाष्य लिहितात. यामुळेच ते भजंती आणि वर्षिप या शब्दातील फरक जाणू शकत नाहीत. सर्व प्रकारच्या योग्याभ्यासाची
परिणिती भक्ती योगामध्ये होते. इतर सर्व योग हे भक्ती योगापत येण्याची केवळ साधने आहेत. योग म्हणजेच वास्तविकपणे भक्तियोग होय आणि इतर योग हे भक्तियोग रूपी परम लक्ष्याकडे अग्रेसर होतात. कर्माच्या प्रारंभापासून भक्तियोगाच्या अंतापर्यंत जाणारा मार्ग म्हणजे आत्मसंस्काराचा अत्यंत लांब पल्ला आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे या मार्गाचा आरंभ आहे. जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची बुद्धी होते तेव्हा त्या अवस्थेला ज्ञानयोग असे म्हटले जाते. जेव्हा ज्ञानयोगामध्ये विविध आसनाद्वारे परमात्म्यावरील ध्यानाची वृद्धी होते आणि परमात्म्यावर मन स्थिर होते तेव्हा त्याला अष्टांग योग म्हटले जाते. आणि मनुष्य जेव्हा अष्टांग योगाच्या पलीकडे जातो व भगवान श्रीकृष्णापत येतो तेव्हा तो भक्ती योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. हीच संपूर्ण योगाची परमावधी आहे. वस्तुतः भक्तियोग हे अंतिम ध्येय आहे, परंतु भक्तियोगाचे सूक्ष्मपणे विश्लेषण करण्यासाठी मनुष्याला इतर योगाचे ज्ञान होणे आवश्यक आहे. म्हणून उत्तरोत्तर प्रगती करणारा योगी हा शाश्वत भागाच्या वास्तविक मार्गावर मार्गक्रमण करीत असतो. जो मनुष्य एका विशिष्ट स्थळाला चिकटून राहतो आणि पुढे प्रगती करत नाही त्याला त्या विशिष्ट नावाने संबोधले जाते. उदाहरणार्थ कर्मयोगी, ज्ञानयोगी, ध्यानयोगी, राजयोगी किंवा हट्टयोगी इत्यादी भक्तियोगाप्रत उन्नत होण्यापर्यंत मनुष्य भाग्यवान असेल तर त्याने इतर सर्व योग पूर्वीच पार केल्याचे जाणले पाहिजे. म्हणून आपण जेव्हा हिमालयाबद्दल बोलतो तेव्हा आपण जगातील सर्वात उंच पर्वताबद्दल बोलतो, ज्यामध्ये जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे आहे. त्याचप्रमाणे कृष्ण भावनाभावित होणे म्हणजे योगाची सर्वोच्च अवस्था आहे. वैदिक आज्ञानुसार सुस्थिर होण्याकरता भक्तियोगाचा मार्ग कर्मित असताना कृष्ण भावनाभावित होणे ही महत् भाग्याची गोष्ट आहे. आदर्श योगी हा आपले ध्यान श्रीकृष्णावर केंद्रित करतो. श्रीकृष्ण हे श्यामसुंदर म्हणून जाणले जातात. मेघाप्रमाणे त्याचा सुंदर नीलवर्ण आहे. त्याचे मुखकमल सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्याचे वस्त्र रत्नाप्रमाणेच तेजस्वी आहे आणि त्यांनी सुंदर पुष्पमाला धारण केली आहे. सर्व दशदिशा प्रकाशमान करणारे त्यांचे झळझळीत तेज ब्रह्मज्योती म्हणून जाणले जाते. ते राम, नरसिंह, वराह आणि भगवान श्रीकृष्ण या विविध रूपामध्ये अवतरित होतात आणि माता यशोदेचे पुत्र म्हणून मानस सदृश रूपामध्ये अवतरीण होतात. त्यांना कृष्ण, गोविंद आणि वासुदेव म्हणून ओळखले जाते. ते परिपूर्ण बालक, पती, सखा, स्वामी आहेत आणि ते समस्त ऐश्वर्य आणि दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत. ज्या मनुष्याला भगवंताच्या या सर्व गुणाची पूर्ण जाणीव असते त्याला सर्वश्रेष्ठ योगी म्हटले जाते. सर्व वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे योगामधील परमसिद्धी हे केवळ भक्ती योगाद्वारेच प्राप्त करता येते. ज्या महात्म्यांना भगवंत आणि आध्यात्मिक गुरु दोहोवर दृढ श्रद्धा आहे केवळ त्यांनाच वेदाच्या तात्पर्याचा आपोआप उलगडा होतो. भक्तिरस भजन किंवा पुढील जन्मामध्ये भौतिक लाभाची इच्छा न ठेवता केलेली भगवंताची सेवा म्हणजे भक्ती होय. अशा कामनापासून रहित होऊन मनुष्याने आपले मन पूर्णपणे भगवंतामध्ये रममान केले पाहिजे. हाच निष्कर्माचा उद्देश आहे. योगाची परमसिद्धी भक्ती किंवा कृष्ण भावनेच्या आचरणाकरिता काही साधने आहेत. या प्रकारे भगवद्गीतेच्या ध्यानयोग या 6व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. ही होती भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाची कथा. या अध्यायाची कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच भक्तिमय वाचनासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. यामुळे माझा पुढचा अध्याय तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.